तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात सकाळी आज पेरू खाऊन झाली आणि मग गाडीत शेण भरून न्यायचं होतं खाली तरवा करण्यासाठी. मग गाडी शेणाच्या ढिगापाशी लावली आणि मम्मी बोलली, "तोपर्यंत तू जेवून घे, तोपर्यंत मी गाडी भरते." मग मम्मीने ती गाडी भरली आणि मग आम्ही जेवून वगैरे आलो खाली. इकडे आलो, वावराची थोडी साफसफाई केली आणि मम्मीला ते साहित्य सगळं शेण वगैरे ते खाली उतरून दिलं आणि गाडी घेऊन आम्ही आलो. इकडे कालचं पाईपलाईनीचं काम अर्धं राहिलं होतं. इथे सर्व साहित्य इथे पहिलं आणून घेतलं आणि मग ते सर्व सोल्युशन वगैरे लावून ते जोडून वगैरे घेण्याची तयारी चालू झाली. मग सर्व साहित्य ते वॉल वगैरे सगळं जोडून घेतलं आणि मग मला जायचं होतं बहिणीला आणायला भोरला. ती आली होती पुण्यावरून, तिचा कॉल आला. मग मी लगेच निघालो तिकडे. इथे भोरला जागेवर आल्यावर बहीण म्हणली, "मला लागली भूक, आपण जाऊ मस्तानी खायला." मग आलो मस्तानी खायला. मस्तानी वगैरे खाऊन झाल्यावर थोडासा बोलली घरी काहीतरी खाऊ घेऊन जाऊ. मग आलो बेकरीमध्ये आणि तोपर्यंत बहीण तिकडे साहित्य घ्यायच तोपर्यंत म्हणलं याच्याबरोबर थोडासा टाईमपास करावा, खेळावा याच्याबरोबर. याचं बघा काय चाललंय, लपतोय इकडून इकडं लपतोय, निस्तान पोहतोय. काय बोलायचं याला. थोडासा खेळलो त्याच्याबरोबर आणि मग आम्ही निघालो घरी. आलो तर फादर बोलले की आपल्याला जायचं आहे खाली रेषा काढायला कुंपणाच्या बाजूने आणि मेसांच्या बाजूने. मग घेतलं पंपामध्ये पाणी भरून घेतलं आणि आलो इकडे रेषा काढायला. लोक वापरतात पंप औषध फवारण्यासाठी, बाकी सगळ्यासाठी. आम्ही पंप वापरतो वनवा विझवण्यासाठी आणि रेषा काढण्यासाठी. आमच्याकडे पंपाचा जास्तीत जास्त हाच वापर होतो. आणि मग रेषा वगैरे काढली, सगळं झालं. रात्रीचा खूप उशीर झाला होता घरी जायला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.